नमस्कार मैत्रिणींनो, हे पहा आता आपण हे फ्लॉवर म्हणजे पाकळ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत। या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की हे दोन्ही बेस कसे रेडी करायचे। मी भाग पहिला म्हणून हा बेस टाकलेला, दुसरा भाग हा बेस टाकलेला रबरमध्ये जॉईंट करून कसा करायचा। आता आपण बघणार आहोत पाकळ्या कशा रेडी करायच्या। आता मी फ्लावर रबर बँड करते, त्याच्यामुळे मला हा कलर घ्यावा लागतोय आणि सोबतच आपलं हे फायबर फिलिंग। हे पहा, चला तर मग आता आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपल्याला पाकळ्या करण्यासाठी माझी ही 11 नंबरची सुई असते, याच्याने मी विणकाम करते। सुरुवातीला पाकळ्या करण्यासाठी आपण काय करणार आहोत, स्लिप नॉट करून घेणार आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही बेस एकत्र घेऊन याच्यावर पाकळ्या विणायच्या असतात। दोन्ही बेस आपल्याला एकत्र घ्यावे लागतात। मी इकडून सुई घातली सिंगल क्रोशेटमधून आणि मी हे धागे आपण नंतर हाईड करून घेऊ। नंतर मी या सिंगल क्रोशेटमधून सुद्धा सुई घातली। आता ह्या दोन्हीमधून आपण धागा खेचून घेणार आहोत आणि सुरुवातीला तर आपण स्लिप स्टिच घेणार आहोत। स्लिप स्टिच झाल्यानंतर 1 2 3 आणि 1 4 चैन घ्यायच्या। ट्रिपल क्रोशेट घ्यायचं आहे म्हणून सुईला धागा 2 वेळा गुंडाळायचा आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर बघा, हा दोन्हीकडून आपण घेणार आहोत। दोन्हीकडच्या बेसमधून आपल्याला घ्यायचं आहे। एक ट्रिपल क्रोशेट, एक झाला। पुन्हा सुईला धागा 2 वेळा गुंडाळा आणि सेम सिंगल क्रोशेटमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट। म्हणजे मी आधी काय केलं, इथे 4 साखळ्या घेतल्या आणि नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर सेम स्टिचमध्ये मी 2 ट्रिपल क्रोशेट घेतले। आता 1 2 3 आणि 1 4 चैन झाल्या। 4 चैन झाल्यानंतर नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिच घेणार आहोत। ठीक आहे, पुन्हा 1 2 3 4 साखळ्या। नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर बघा, हा मैत्रिणींनो एकही मिस नाही झाला पाहिजे। दोन्ही बेसमधूनच तुम्ही हे करा। एक ट्रिपल क्रोशेट, सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट। पुन्हा 1 2 3 4 साखळ्या। नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच। पुन्हा तिथेच 1 2 3 4 साखळ्या। नेक्स्ट स्टिचमध्ये सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट। पुन्हा 1 2 3 4 साखळ्या। नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच। ठीक आहे, 4 साखळ्या 1 2 3 4। हे पहा मैत्रिणींनो, अशा आपल्या सुंदर अशा या पाकळ्या रेडी होत जातात। हे बघा, आता मी अर्ध्या करून घेते। हे पहा मैत्रिणींनो, माझ्या एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 8 पाकळ्या करून झालेल्या आहेत। इथे मी स्लिप स्टिच घेतलेली आहे। धागा थोडा मोठा करा आणि हे पहा, सगळ्यात आधी हा जो इकडे धागा आहे तो मी खेचून असा आतमध्ये घेणार आहे, जेणेकरून तो इकडे आतमध्ये आपल्याला हाईड करता येईल। हे पहा,
हे सगळे जे धागे आहेत ते याच्या आतमध्ये हाईड करून घेणार आहे. तुम्हाला कट करायचे असतील तर तुम्ही कट पण करू शकता, पण त्यापेक्षा हे ह्याच्यामध्ये हाईड होऊन जातात. आता हे मी याच्यामध्ये भरून घेणार आहे. हे बघा, हे आपण असे याच्यामध्ये पूर्ण भरून घेणार आहोत. हे बघा असं. आणि नंतर पुन्हा याच्यावर आपल्याला पाकळ्या विणायच्या आहेत. एकूण आपल्या 12 पाकळ्या होतात. 2 3 4. 1 2 3 4. चार साखळ्या. शेवटची पाकळी आता आपली राहिलेली आहे ही. स्लिप स्टिच 1 2 3 1 4 आणि एक सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट, वरती 1 2 3 4 साखळ्या. आणि हे पहा, आता जिथे आपण हे पहिली पाकळीची सुरुवात केलेली ना, तिथेच आपण याला एक स्लिप स्टिच घेऊया. स्लिप स्टिच घ्या, बॅक साईडनी एक साखळी घ्या, एक साखळी घेतल्यानंतर आपण हा धागा कट करून घेऊया. हे पहा, ह्या पाकळ्या व्यवस्थित अशा करून घ्यायच्या. सुंदर असं आपलं सनफ्लॉवर रबर बँड रेडी झालेला आहे. हा धागा आपण हाईड करून घेणार आहोत पाठीमागे. हे पहा किती छान वाटतंय. हे बघा, हा जो धागा आहे तो तुम्ही इकडे मागे हाईड करून घ्या.
आणि कट करून घ्या. असं हे आपलं सनफ्लॉवर रबर बँड रेडी झालेलं आहे. हे बघा, हे मी पूर्ण प्रोसेस, हे बघा मी असं हे रबरमध्ये विणलेलं आहे. ही आपली पूर्ण प्रोसेस. तुम्ही आधी सुरुवातीचे 2 भाग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला बेस प्रॉपर कळतील. हा असा आपला फूल रेडी झालेला आहे. कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.